प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागासाठी योजना राबविणारा विभाग ग्रामविकास विभाग। अनुदान प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान 1. ग्रामीण भागात 1,20,000 रुपये आहे। 2. डोंगरी भागात 1,30,000 रुपये मिळतात। सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आलेला आहे। लाभार्थी निवड प्रक्रिया सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी जनरेटेड प्रायोरिटी लिस्ट ची माहिती आवाज सॉफ्टवर उपलब्ध आहे। सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थीची निवड करण्यात येते। प्राधान्यक्रम यादी 1. बेघर 2. एक खोली लाभार्थी 3. 2 खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे। प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करते वेळी खालील निकषावरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देण्यात यावेत। 1. 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब 2. महिला कुटुंब प्रमुख व 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब 3. 25 वर्षांवरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब 4. अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही 5. भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्त्रोत मोलमजुरी आहे। सदरील गुणांकनाचे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल। अर्ज कुठे करावा? ग्रामपंचायत आणि पंचायत समिती। अशाच नवनवीन योजना जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व इतर गरजू लोकांना शेअर करा। धन्यवाद।